विहान आणि अन्वी वाट बघत बसले होते. आपल्या घरी येणार होते पाहुणे. पाहुणे कोण? पाहुणे येणार होती माझी आई. म्हणून बघा किती मन लावून वाट बघत होते दोघं जण, कधी येते कधी येते म्हणून. आईने आणली होती तांदूळाची भाजी. तर बघा किती छान आहे. सकाळी सकाळी मस्त केली मी. आणि अन्वी ती शाळेत निघाली होती. अन्वीचा तर मूड नव्हता शाळेत जायचा, पण तिला म्हटलं नाही शाळेत जावंच लागेल. नंतर आला माझा मावस भाऊ. त्याने विहानला पेढा आणला. विहान काही बॉक्स कोणाजवळ देत नव्हता. मग तो निघाला त्याच्या प्रवासाला, तो गेला. त्याच्यानंतर विहानचं चालू होतं ते चॉकलेट खाणं. आईला म्हणत होता ते पडून. कोणी आले की लेकरांचे जास्तच लाड होतात नाही का. मग माझी मैत्रीण आली होती. मग आम्ही गेलो होतो. आम्ही दोघी गेलो स्मार्ट बाजारला गेलो. मस्त शॉपिंग केली. त्यांना तांदूळ वगैरे घ्यायचे होते, पण त्यांना ते पाहिजे होतं ते भेटलंच नाही. त्यांना म्हटलं तुम्हाला नाही भेटले तर जाऊ द्या, तुमच्यावरची शॉपिंग मीच करून घेते. मग मीच पाण्याची बॉटल वगैरे बघितल्या, पण मला पण तशा आवडल्या नाही. आणि इथे येल्लो कलरचं टॉप होतं, खूप छान होतं. तर त्या मला सांगतच होत्या म्हणे बघा तुम्ही घातलेला पण येल्लोच आहे आणि तुम्हाला आवडला पण येल्लो. म्हणून मला सगळे चिडवतात की तुला येल्लो आवडतो. सेंट वगैरे बघितलेस, एक घेतला पण मला आवडला तर. आणि इथे बघा किती छान टोपली होती. आणि 99 रुपयालाच जाळ्या आहेत दोन्ही तिन्ही पण. किती छान छान डिझाईन नाही का. शॉपिंग वगैरे झाली. मग आम्ही निघालो घरी येण्यासाठी. घरी नाही, आम्ही निघालो शाळेत जाण्यासाठी. शाळेत गेलो अन्वीच्या. तर अन्वीला तर काय बसनंच यायचं होतं, म्हणून अन्वीला म्हटलं तू जा बसमध्ये. आम्ही मग गाडीवर आलो होती की अमृता आली होती. आणि त्याच्यानंतर मग आम्ही लगेच निघालो घरी येण्यासाठी. कारण की घरी येऊन अन्वीला क्लासला सुद्धा जायचं होतं. मग तिने आवरलं आणि आता बघा निघाली क्लासला. तिच्या योगेश मामाने त्यांना चॉकलेट वगैरे आणले होते. तर चॉकलेट खातच ती क्लासला चालली होती. कारण की घरी असल्यावर तर विहान काही खाऊ देत नाही. तिने बाय केलं. तर असा होता आजचा आपला मिनी ब्लॉग. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तर बाय.